आमच्या जे फळभाज्या आहेत, आमचे जे भाजी आहेत, आम्ही विकायला आणतो त्या अधिकारी लोकांना घेऊन आम्ही नाश्ता करत असताना आमच्या फळभाज्या भेटतो. अधिकारी साहेब, ही आजी म्हणते जर का तुमची त्या ठिकाणी भाऊ बहीण जर महिला असतील तर तुम्हाला कसं वाटलं असतं? ही आजी असते ना रडून रडून तिचा नाश्ता साईडला ठेवणे, फळभाज्या त्याच्या एका साईडला करायला काम करते. अशा अधिकाऱ्यांना लहान वाटली पाहिजे की आमची माय माऊली त्या ठिकाणी रोडवर उन्हात तापून सुद्धा तुम्हाला विनंती करते की आम्हाला न्याय द्या. हा कोणता तुमचा न्याय मी सगळ्यांना सांगू इच्छितो आणि एक आमदार आणि इथल्या खासदारांना सांगू इच्छितो. आमदार आणि खासदार साहेब, तुम्ही जेव्हा वोटिंगचं काम असतं ना तर आमच्या आजी आणि आमच्या युवांना पाया पडता, तेव्हा आम्ही तुमचं काम देऊ. आता आमच्या ओबीसीच्या एसटी मायनॉरिटी युवाच्या वरती अन्याय झाला तेव्हा कुठे तुम्ही? एकतरी आमदार आलाय का? बापा व्हिडिओ आला का? एकतरी आमदार आला का? एकतरी खासदार आला का? एकतरी नगरसेवक? कारण की तुम्हाला मी सांगू इच्छितो बदलापूरच्या नागरिकांना, शेतकऱ्यांना हे आमदार आणि खासदार एकटा नाही. कारण की हे लोक ईव्हीएम मशीन द्वारे निवडून आलेले आहेत. ईव्हीएम मशीन काय करते? वोट कोणालाही करा तुम्ही, वोट मात्र बीजेपी आणि काँग्रेसला करा. म्हणून यांना आम्हाला समस्येचे काय पडलेलं नाहीये. म्हणून या ठिकाणी आमदार खासदार आलेले नाहीये. इथं आमदार खासदार शेतकऱ्यांचंच खातो. आमदार खासदार जो आहे ना तुमचा कोण, शेतकऱ्यांचं खातो. पोट एवढा फुगले, पोट फुटायची वेळ आली तरी शेतकऱ्यांना नाही देता येत. कुठे तुम्ही आताच्या टायमाला यायला पाहिजे होतं, येत नाहीये. कारण की हे दलाल आणि भडवे लोक आहेत, ईव्हीएमद्वारे निवडून गेलेले आहेत. म्हणून मी म्हणतो जोपर्यंत आपण सोबत ईव्हीएमचा बंदोबस्त केला पाहिजे, ईव्हीएम सुद्धा हटवलं पाहिजे. जर का येणाऱ्या काळामध्ये साथीओ ईव्हीएम जर हटवलं नाही हे असे अन्याय सगळं वाढत राहील. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, जमीन सुद्धा आपलीच आहे, हक्क सुद्धा आपल्या. आपण संविधान पद्धतीने आपण न्याय लढाई लढवू. मगाशी अधिकारी साहेब बोलत होते कोणतरी की उठा आणि साईडला जावा, आणि त्यांचं म्हणणं घ्यायचं म्हणजे आंदोलन वापस झालं पाहिजे. आमची तुम्हाला अधिकारी साहेब, तुम्हाला आम्ही सांगू शकतो आमचा जन्मचा माती झालेला आहे, उन्हात झालेला आहे, हिवाळा झालेला आहे, पावसात झाले. त्यामुळे आम्हाला कोणी भीती दाखवू नये तुम्ही आजारी पडाल. कारण की आम्ही 24 तास आपण शेतकरी हा उन्हातच टाकतो. या ठिकाणी मला हा ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो. आणि भारतीय युवा मोर्चाचा आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून एक आपण सुद्धा करतो. या गोष्टीचा मला बोलतो साहेब, जर का येणाऱ्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांची मागणी जर पूर्ण झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये जो अतिउग्र आंदोलन होईल त्या आंदोलनामध्ये काही लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाला तर सविस्तर पोलीस प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकार पूर्ण असेल. आणि अजून एक अपील करतो की तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या. हीच आमच्याकडे अपेक्षा आहे. आमची पूर्ण